ಹಿಂದೂ ಧರ್ಮವು ಕೇವಲ ಒಂದು ಧರ್ಮವಲ್ಲ, ಅದು ಹಿಂದೂ ಸ್ವಭಾವ. ಮೋಹನ್ ಭಾಗವತ. ಸಂಘಟಿತರಾಗಿ ಸಮಾಜವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುವುದು ಮತ್ತು ವೈವಿಧ್ಯತೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವುದು ಮತ್ತು ಎಲ್ಲರನ್ನ ನಮ್ಮ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಕರೆದೊಯ್ಯುವುದು, ಎಲ್ಲರ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಗೌರವಿಸುವುದು ನಿಜವಾದ ಧರ್ಮವಾಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮವು ಕೇವಲ ಒಂದು ಧರ್ಮವಲ್ಲ, ಅದು ಹಿಂದೂ ಸ್ವಭಾವ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಸ್ವಹಿತಾಸಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಿತಾಸಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆಯೂ ಯೋಚಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಸರ ಸಂಚಾಲಕ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಯಡೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ ಅವರು ಗೋ ತುಲಾಭಾರ ಉದ್ಘಾಟನೆ, ಕಾಡದೇವರ ಮಠದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಕಚೇರಿ ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಶ್ರೀ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಕಾಡದೇವರ ದರ್ಶನ ಪಡೆದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಂವಾದ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಅಹಂಕಾರದಿಂದಾಗಿ ಯುದ್ಧದ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಎಲ್ಲರ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಗೌರವಿಸುವ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸುವ ಧರ್ಮ. ಜಗತ್ತು ನನ್ನ ಮನೆ ಎಂಬ ಮನೋಭಾವದಿಂದ ನಾವು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಧಾರ್ಮಿಕ ಅರಿವು ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಅರಿವಿನ ಮೂಲಕ ಜಗತ್ತು ಹಿಂದೂ ಧರ್ಮವನ್ನು ವಿಶ್ವಗುರು ಎಂದು ಪರಿಗಣಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಎಂದರು. ಶ್ರೀಶೈಲ ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನಸಿದ್ದರಾಮ ಪಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಮಾತನಾಡಿ, ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಯಡೂರಿನ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇದು ಮರೆಯಲಾಗದ ಕ್ಷಣವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ನರಸಂಘ ಚಾಲಕ ಡಾಕ್ಟರ್ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ ಅವರ ರೂಪದಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ಕುಂಭಾಭಿಷೇಕ ನಡೆದಿದೆ. ಕೊರೋನಾ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂಘವು ಜನರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಸೇವೆ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಸಮಾಜ ಮತ್ತು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದು ತಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಎಂದು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ಸದ್ಗುಣಶೀಲ ನಾಗರಿಕರಾಗಬೇಕು. ಧಾರ್ಮಿಕ ಅರಿವು ಮತ್ತು ಧರ್ಮದ ರಕ್ಷಣೆ ಅಗತ್ಯ. ಧರ್ಮ ಮತ್ತು ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಿಸಿದರೆ ನಿಜವಾದ ಸಂತೋಷ ಮತ್ತು ತೃಪ್ತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಧಾರ್ಮಿಕ ಅರಿವು ಮತ್ತು ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೆ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ನೀಡಬೇಕು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಮಠದ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ, ನೂಲನ ಸರ್ಗೀಶ್ವರ ಮಠದ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಶ್ರೀಕಾಂತ ಉಮ್ರಾಣಿ, ಶಿವಲಿಂಗಯ್ಯ, ಅಲ್ಲಯ್ಯ ನರ್ವ ಮಠ ಸೇರಿದಂತೆ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಅರುಣ್, ಎನ್ಕೆಎಸ್ टीवी 4 चिक्कोडी. उसका आधार क्या है? सत्य, अस्तित्व की एकता, ये विश्व का सत्य है. अभी साइंस भी ये कह रहा है, इंटरकनेक्टेड यूनिवर्स. हम सब जुड़े हैं, हम जो करते हैं उसका परिणाम होता है. आज दिखेगा कल दिखेगा, लेकिन परिणाम जरूर होता है. अच्छा करेंगे अच्छे परिणाम होंगे, नहीं करेंगे खराब परिणाम होंगे. ये सत्य है. उसके आधार पर करुणा है. इसको समझना है तो अंतर्बाह्य पवित्र होना पड़ता है. आदिदेव महादेव शिव क्यों है? उनका नाम ही शिव है. वो अंतर्बाह्य पवित्र हुए और इसलिए ये जो एकता की बात है उसके रहस्य का उद्घाटन और उस रहस्य को पाने की विद्या उनके द्वारा सृष्टि को मिली है. वो शुचिता. और ये सब यहां बैठ के बोलना आसान नहीं, करना है तो तपस्या करनी पड़ती है. हमारे देश में ऐसे तपस्वियों की परंपरा आदिकाल से अभी तक चल रही है. ये थ्योरी की बात नहीं है, ये प्रैक्टिकल है, ये प्रत्यक्ष है. ऐसे लोग आपके पास है, आप उनको मिल सकते हो. उनको उस प्रतीति को ग्रहण कैसे करना, इसकी विद्या सीख सकते हो. श्रीमद् भागवत ने ये कहा है कि सत्य, करुणा, शुचिता और तपस, इन 4 पैरों पर जो खड़ा है उसको धर्म कहते हैं. वो धर्म एक ही है, सारी सृष्टि का एक है. सारी सृष्टि का है, इसलिए उसको विश्व धर्म कहते हैं. लेकिन पशु उसको नहीं समझते. मनुष्य के पास बुद्धि है, विचार द्वारा उसने ये हस्तगत किया है, इसलिए उसको मानव धर्म भी कहते हैं. परंतु आज अगर दुनिया में जाकर ये बात आप बोलेंगे तो दुनिया वाले कहेंगे ये हिंदू धर्म है. हिंदू धर्म यानी केवल हिंदुओं का धर्म नहीं है. ये बात है कि इस धर्म को समझा, सुरक्षित रखा और उसका प्रचार प्रसार जिन्होंने किया वो हिंदू समाज के लोग हैं. परंतु धर्म तो मानव धर्म है, विश्व धर्म है. बाकी मानव, बाकी विश्व उसको भूल गया. इसलिए आज आप देखते हो
लड़ाई चल रही, थम नहीं रही। 3 साल हो गए यूक्रेन रशिया की लड़ाई को। अभी ईरान, इसराइल और अमेरिका की जो लड़ाई चल रही है वो उतनी पुरानी नहीं है, लेकिन उतनी पुरानी हो जाएगी क्या, इसका खतरा तो लगता है सब। और कारण क्या है? कारण कुछ नहीं, मैं और मेरा इतना ही देखना। एक बार एक अमेरिका के वकील मुझे मिलने के लिए आए, बेचारे मुझे मिलकर चले गए, उसका समाचार छपा तो उनकी नौकरी चली गई। लेकिन जब आए तो अब ऐसे ही नहीं मिलने को आते, वो लोग जरा जांच पड़ताल करते हैं। संघ एक बड़ा संगठन है तो संघ का विचार क्या है जानने के लिए तो आए मेरे पास, बैठे, शुरू किया उन्होंने। अमेरिका और भारत की दोस्ती होनी चाहिए। तो बिल्कुल होनी चाहिए, भारत तो सबकी दोस्ती चाहता है, तो बहुत फायदा है इसमें। वी आर नेचुरल फ्रेंड्स। बोले बिल्कुल है, नेचुरली एवरीबडी इज फ्रेंड विथ इंडियंस, भारत के लोगों से। तो देखिए इतना अच्छा व्यापार का रिश्ता हो सकता है, वो बढ़ना चाहिए, मतलब बिल्कुल बढ़ना चाहिए। लेकिन उन्होंने बाद में कहा कि प्रोवाइडेड द अमेरिकन इंटरेस्ट आर प्रोटेक्टेड। और ठीक है, आप वैसे ही सोचेंगे। और देखिए सुरक्षा की दृष्टि से भी मिलिट्री कोऑपरेशन